तुळजाभवानीचं दर्शन झालेलं आहे। श्री स्वामी समर्थ सर्वांना। हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस हा खूप छान आनंदाचा जावो हीच सदिच्छा। चला, आता सकाळचे सर्व काही कामं झालेली आहेत आणि अचानकच आमचा प्लॅन ठरलेला आहे तुळजापूरला जायचा। म्हणजे कसं, ताई, छोटी बहीण हे सर्वजण जात होते, तर ते मला म्हणले की चल, गाडीमध्ये एक जागा शिल्लक आहे, तू पण चला आमच्यासोबत। मग आता मी तुळजापूरला निघालेली आहे। तुळजाभवानीचं दर्शन हे मी तुम्हाला सुद्धा घडवून आणणार आहे। घरातली सर्व काही कामं मी केलेली आहेत, स्वयंपाक पाणी वगैरे, पूजा अर्चा, माझं सर्व काही झालेलं आहे। कारण घरातलं कोणीच येत नाही, मीच एकटी चाललेली आहे। आहो, आई, मुली सगळ्या घरीच आहेत, त्यांची शाळा वगैरे आहे मुलींची, त्याच्यामुळं त्यासाठीचा स्वयंपाक वगैरे सर्व बनवलेला आहे। सर्व कामं करून आता मी तयार झालेली आहे निघण्यासाठी। आणि आमची जिजू पण येणार आहेत आणि त्यांची गाडी येणार आहे आता थोड्या वेळानं, मग आम्ही निघणार आहोत। मग जिजूने आम्हाला गाडी पाठवून दिली होती आणि त्या गाडीमध्ये मी, आमची ताई आणि पाठीमागं ताईचा मुलगा प्रथम असे आम्ही बसलेले आहोत। आणि पुढेच एका पॉईंटवर छोटी बहीण तयार होऊन थांबणार होती आणि मग ती पण आणि तिचे मिस्टर आणि पुन्हा नंतर प्रथम असे 5 जण आम्ही इथे निघालेले आहोत। खरं तर हा योग ना आमचा माझ्या हा बहिणीमुळंच जुळून आलेला आहे। जिजू आमचे आहेत ना, ते जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आहेत, त्याच्यामुळं धाराशिव हा जो जिल्हा येतो हा तो त्यांच्या अंडर येतो, त्याच्यामुळं का आमचं देवीचं तिथलं दर्शन तर एकदम जवळून झालेलं आहे आणि हा योग त्यांच्यामुळेच घडलेला आहे। कधी कधी आपण खूप काही गोष्टी ठरवतो पण त्या गोष्टी आपल्या पूर्ण होत नाहीत, पण अचानकच हा ठरलेला प्लॅन जो आहे तो माझ्या मनाला खूप असं सुखद एक धक्का देऊन गेला। आणि अशा प्रकारे आम्ही इथे तुळजापूरमध्ये इथे दाखल झालेले आहोत। तिथं प्रवेश केला आम्ही तुळजापूर नगरीमध्ये आणि आजूबाजूला तुम्ही पाहू शकता ना, खूप सुंदर सुंदर अशी दुकानं इथे सजलेली आहेत, फुलांनी, देवीचे मान सन्मानाच्या वस्तूंनी, या गोष्टींनी आम्ही पोहोचलेले आहोत। इथं खूप सुंदर असे छान छान साड्या आहेत देवीसाठी। इथूनच आता देवीचं जे काही मान सन्मानाचं सामान आहे ते मी घेणार आहे। इथे आम्ही देवीचे मान सन्मानाचं सामान घेतलं आणि आम्ही इथं रांगेत तर आम्हाला काही उभं राहायचं नव्हतं, आमचं डायरेक्ट दर्शन होतं मध्ये जाऊन। आणि हे पहा नाही, किती सुंदर असं दगडी बांधकाम आहे बघा। कितीतरी पुरातन काळ जातील आणि कितीतरी युग जातील, पण ह्या बांधकामाला कधीच काही होणार नाही आहे। आणि अशा प्रकारे आम्ही मध्ये जाऊन आमचं दर्शन झालं। तिथं तर मला काही शूट करता आलं नाही आहे, मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता। आणि मग दर्शन घेऊन इथं तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मी बाहेर आले आणि घरूनच मी इथं मीठ घेतलं होतं परड्या भरण्यासाठी आणि इथं मी परड्या भरलेल्या आहेत। आणि इथल्या ह्या परड्या भरून झाल्यानंतर तिथेच साईडला खूप अशा सुंदर अशा देवीच्या समोर खूप पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यावर खूप असे लोक दर्शन घेऊन तिथे येऊन बसतात। त्याच पॉईंटवर तिथं आम्ही येऊन बसलो आणि तिथे आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले। आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे, मी तो थोडासा कॅमेरामध्ये शूट केलेला आहे। हे शहाजी महाराजाचं हे महाद्वार आहे, इथून हे भाविक लोक बाहेर येत आहेत, दर्शन घेऊन बाहेर येत आहेत। तुळजाभवानीचं माझं दर्शन म्हणजे कधी झालं होतं ते मला खरंच आठवत नव्हतं, पण हा योग जो आला तो माझ्या ह्या बहिणीमुळेच मला योग आला। आणि इथली दुकानं म्हणजे खूप सुंदर आहेत आणि कमी रेटमध्ये इथे खूप सामान चांगलं चांगलं मिळतं। आणि माझ्या बहिणीला माहिती होतं इथं म्हणजे इथं बांगड्या वगैरे इथं होलसेल भावामध्ये खूप छान आहेत म्हणून, मग छोट्या बहिणीनं ताईनं इथं थोडीफार खरेदी केली। मी पण इथं थोडंफार सामान घेतलेलं आहे। काही काही दुकानं होलसेलचे आहेत, तिथं खूप सुंदर असं सामान आहे। आणि हे घेऊन आम्ही इथं बाहेर निघालेले आहोत। आणि हे पहा तुम्ही, खूप सुंदर अशी फुलांनी आणि देवीच्या मान सन्मानाने सजलेली ही दुकानं आहेत। पेढे आहेत, नारळ, सर्व काही इथे एकदम छान प्रकारामध्ये अवेलेबल आहे। आणि त्या बांगड्याच्या दुकानामध्ये होलसेलमध्ये एवढ्या सुंदर बांगड्या होत्या, कलरफुल बांगड्या होत्या। आता संक्रांत आपली जवळ आलेलीच आहे, मग आता इथं कशाला बांगड्या घ्यायच्या, म्हणून आम्ही बांगड्याची खरेदी तिथंच केलेली आहे। आम्ही तुळजापूरमध्येच केली बांगड्याची खरेदी। आणि तिथल्या तर मान सन्मानाच्या 2 तर बांगड्या आपल्याला भरावेच लागतात त्या तुळजापूरच्या, तिथं पण आम्ही तिघी बहिणीवाने 2-2 बांगड्या आम्ही घातलेल्या आहेत। आणि हे पहा, इथं आजूबाजूला एवढी भाविक आहे ना, एवढं सुंदर वाटत होतं दर्शन घेतल्यानंतर, तर मन एकदम असं भरून आलं। आणि तर आत्ताच आमचं तुळजाभवानीचं दर्शन झालेलं आहे आणि आमचं दर्शन हे खूप छान झालेलं आहे। म्हणजे गर्दी तर होती, पण त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला एकदम अशी देवी एकदम व्यवस्थित छानपैकी आम्हाला दिसलेली आहे। आणि इथे ह्या परिसरातून तर आम्हाला आता जावेसच वाटत नाही, एवढं सुंदर वाटत आहे, खूप छान वाटत आहे इथं।
चला मग आता आमचं सगळं इथलं झालेलं आहे, दर्शन वगैरे झालेलं आहे. आम्ही काय घ्यायचं ते थोडंफार घेतलेलं आहे, सगळा प्रसाद वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि मग आता जे काय आहे ते थोडंसं खाऊन पिऊन आम्ही इथून निघणार आहोत. मग चला मग तुम्ही पण राहा आमच्यासोबत मग ब्लॉगमध्ये. दर्शन पण झालं आणि आम्हाला जे काही घ्यायचं ते सामान आम्ही थोडंफार घेतलं आणि तिथंच एक कर्नाटकी हॉटेल आहे, तिथं साऊथ डिश खूप छान भेटतात. तिथंच आम्ही डोसा वगैरे खाल्ला. आम्ही दोघी तिघांनी डोसा खाल्ला आणि ताईनं मात्र महाराष्ट्रीयन डिश घेतली. तिथले जेवण पण एकदम छान होतं, एकदम हायजेनिक जेवण होतं, सुंदर असतं. आणि झालं मग आम्ही आमचा हा प्रवास परत अजून निघाला. आम्ही येतानाच मी थोडंसं इथं शूट केलेलं आहे. चला मग आत्ताच मी तुळजापूरहून घरी आलेली आहे आणि घरी येतानाच मी थोडंसं उद्याच्या मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं सामान घेऊन आली आणि आमचं दर्शन वगैरे खूप छान झालेलं आहे देवीचं. खूप छान, मन एकदम प्रसन्न झालं कारण एकदम समोरून दर्शन झालं आम्हाला. तर असाच होता मग आजचा आपला हा ब्लॉग. तुळजापूरचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.